कार्यकर्त्याला फक्त यूज करायचं, सतरंजा उचला लावायच्या. पळू नको ये पळू नको ये परभणीकरांचा जिल्हा परिषदेचा मोड किती भाव आहे? आज आलो नाही, जवळ आलो. ऑटो काठीला पैशाचं कमी कमी 5,000 रुपये द्यावं लागते एका मताला, तर निवडून येते माणूस. परभणीची निवडणूक कशावर आहे? पैशावर पळू नको ये पळू नको ये. हवा कोणाचीच नाही, कारण कामच कोणी करत नाही ना. बरोबर गुट्या चालते की गुट्या कोण चालतंय इकडं? आपलं भाजप चालतंय. भाजप चालतंय का? म्हणले की गुट्टा चालतंय. त्याला काय कळत नाही तेवढं. परभणीचा मूड काय नेत्यांना बघा, हवा कुणाचीच सुरू नाही इथं. काम करणार कोणी काही कास करणार कोणी काय करणार, फक्त पैशावर निवडणूक होत्या. कुणाला मग पैसे जे जास्त वाढून देईल त्याला. पैशाचा भाव किती भाव सुरू आहे? करणार काही काय पोळ्या बीजेपी बीजेपी चालू आहे का? मस्त चालू आहे सगळं. आपण गरीबाला काय 200 रुपये टन. अरे बापरे. जिकडून इकडे उड्या तिकडून इकडे उड्या, निष्ठा अशी कुठेच राहिली नाही, कुठल्याच नाही सध्या. फक्त का नाही स्वार्थ स्वतःचा, आपल्या घड्या भरायचं हे कार्यकर्त्याचं काही नाही. कार्यकर्त्याला फक्त यूज करायचं, सतरंजा उचला लावायच्या, त्याला फक्त वापर करायचा, प्रचार करायला होता, झेंडे हातात द्यायचे आणि झालं विकास गेला. हे बघा इकडे प्रचार पळू नको ये भाजप चालतंय का? सध्या भाजपचीच आहे. पळू नको ये येतो म्हणून आम्ही म्हणाला काँग्रेस हाताला जुनं ते सोनं. बरं कोणताही नेता 5 वर्ष तोड बघा येणारच नाही, एकदा निवडून गेला की त्याला भावच नाही ना. काँग्रेस 10 वर्ष झाला इथं आमच्या इथं. नंबर 1 बीजेपी वल्लीवन बीजेपी सगळे वरी तेच आहे आणि खाली तेच राहणार आहे. आता काय बीजेपीला मतदान करणार आम्ही म्हणून म्हणाला. इथं काँग्रेसची आहे, कल्याण पाटील साहेबांची होती. विकासाच्या मुद्द्यावर आता आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं तर बरं होतं. आणखीन काय खणकावून बीजेपी खणकावून येणार काही नाही. भाजप नाही, काँग्रेस सगळ्याचे पैसे बंद झाले, बाया कमी झाल्या. गाव मोठं आहे आमचं, पण इथं जनावराला पाणी प्यायला जिल्हा परिषद तर्फे टँक वगैरे पाहिजे जनावरांसाठी. फक्त भरकट चालल्या इकडे तिकडे. निवडणूक व्हावी तर विकासाच्या मुद्द्यावर व्हावी. आपलं स्पष्टमत आले की पुढले 5 वर्ष तोंड दाखवत नाही. 5 वर्षानंतर परत फायदा आहे. शेतकऱ्याचा काय फायदा आम्हाला सांगा ना. शेतकऱ्याला सोयाबीन आहे, सगळे शेतकरी सोयाबीन वाटले, आता भाव वाढला, सगळं यापर्यंत फायदा आहे. अहो काय करणार, हो म्हणणार, देतो म्हणणार. 900चं पोत 800ला गेलं. निवडणूक आले म्हणून तुम्ही भाव वाढवला, निवडणूक आले म्हणून भाव सांगता. तेलाचे भाव 150 करून टाकले, सोयाबीन 10,000 4,000 वर आणली. शेताच्या मालाला भाव नाही, बाजार कुठून चालणार आहे? सगळेच ठसल मध्ये आहे. कोण ठसल मध्ये आहे? इकडे ठसल काय काय चालू? घडी तिकडे घडी चालायली का? म्हणून काँग्रेस आहे. काँग्रेस चालू आहे. आम्हाला दिसतंय ते आम्ही बोलतो. पहिलं झालं की रुपये 600 घेऊन आली आहे, ते कुठे आणून द्या आम्ही? त्याला जे समजा ते काय मध्ये आमच्याकडे बीजेपी आहे बघा. बीजेपी सुरू आहे. बीजेपी मला तरी दिल्याशी भाग नाही, नाहीतर मेल्या जमा होते. मत तर देवच लागते. नाली आधी साफ करून द्या आणि मग आमचं मत घ्या. शेत मागाने साशी पाया पडते तू, आपण विचारित नाही. ते नाली आधी निर्मळ स्वच्छ करायला लागते, मग मतदान. वर फुल वर फुल अशा पद्धतीचं डोसकं उठून गेले ह्या प्रचाराला. हो फुकट द्यावं का तुम्हाला मत? बकळे आले तर बर काय काय म्हणायलेत? आम्हाला करा, आम्हाला करा. कोणी पैसा देणार ना, आधीला देणार, फुकट करा. करा म्हणायलेत का? आम्हाला करा, आम्हाला करा, फुकट करा. आम्हाला करा, आम्हाला करा, फुकट करा. आम्हाला करा, आम्हाला करा, फुकट करा. पैसे 10 असतंय, मत 10 असतंय. लातूरला किती पैसे वाटले? बायाला नेलं तर 300 रुपये हजेरी. कमळावर टाका, हातावर टाका, बाणावर टाका आणि होयच म्हणाला. असं घाम सुटला निसत्या शेताच्या आळ्या घराने येऊ लागल्या त्या. या इकडे या सगळ्यात एकच विकास नाही का झाला? नाही झाला. बोलू द्या. बरोबर काय झालं प्रचारानं? डोसक कान किर्ण झाले. नेत्यानं ही आहे खरी गावातली परिस्थिती. कोण स्वच्छता करताय काय खबर आहे? एक बार निवडून आले की झालं. हारगुळ बुजरूक आहे. नाल्याचा लय मोठा प्रश्न आहे, नाल्या साफ करा. आम्हाला बाबासाहेबांना त्या मतासाठी लय कष्ट केले तर बरोबर आहे. आणि आता त्या मतासाठी दारू पाजवा नेते, मटण खाया नेते. मला बोला येत नाही, मला बोला येत नाही. करणार का? करायचं करणार का? करायचं. कुणाची आव्हान, कुणाची पावर आहे इकडं? पॉवरफुल
याच्यावर बेजार झाली जनता. डोसकं उठून गेले ह्या प्रचारात वर फुल अशा पद्धतीचं डोसकं उठून गेले ह्या प्रचारात. माझ्यासोबत काम लागलं, धंदा लागणार, आमचा रोजगारचा कोणी विचार करणार. राम राम साहेब. बरं, जनतेचा मूड काय, शेतकऱ्यांचा मूड काय, या जाणून घेऊया. भाजपावर आहेत, काँग्रेसवर आहेत, पैशावर चालू आहे का? मतदान दान करण्यासाठी राहते. सध्या इकडल्या भागात दोन्ही बी समान आहे. दोन्ही समान आहे. दोन्ही समान आहे. तू म्हणले गप्पा मारायचं भाजपचे, देतो म्हणले अजून दिना तिना. पैसे दिले देऊ लागले तर खाणारे खावडाले बसणारे बसा. नाही रोजगार नाही ना काय नाही. शेतकऱ्याचं कोणीच काही मानला आणि एक हात दोन्ही समान आहे. दोन्ही समान आहे. कळवी का झाला पण अनेक बी हवा. बीजेपी सगळे बांधलाय. घरात नवऱ्यात बायको नाही, बायकोत नवरा नाही, बाया लगेच निघाल्या मोकळ्या. पहिले गोष्ट घालता बाया माझे 1,500 ते मला लगेच नवऱ्या चपलं घेऊन टाकल्या. काय बांधण्याची रेणापूरची हवा काय? काँग्रेस येईल वाटाले. महानगर त्यांचे माग चलतेत लोक काँग्रेसचे आहेत. असं झालं. असं यांनी काय कमी केलंय आपल्याला ह्या काँग्रेस पक्षानं काय कमी केलंय? काँग्रेसची हवा राहील सध्याच्या परत लातूर जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस प्रबळ राहील दावेदार. ही बुडाजी काँग्रेसने करून ठुले आयत्या पिठावर जे रिबुटे वाढावेत त्यांनी घराघरी भांडणे लावले. दोन मुंड्याच्या काळात रोड झालेले आहेत आणि रोडची व्यवस्था नाही. या कणाने विकास केला नाही आमच्या गावात. विकासच केला नाही का? कुणाला मत करायचं? कुणालाच करायचं नाही नोटा. काय आहे जनतेचे प्रश्न? तरुणांना रोजगार नाहीये. रमेश अप्पा कराड आलते आमच्या गावामध्ये तेव्हा सुद्धा आश्वासन देऊन गेले की आम्ही हा रस्ता करू, पण अजून त्याच्यावर काही त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही. पण कुणावर विश्वास राहिला काय राजकारणावर? करण्याचा सगळा भक्त्याबोळ झालेला. इलेक्शनवर कसलाच विश्वास राहिलेला नाही. इंग्रजा बाजार झालाय सारा. मतदान करायची इच्छाच राहिली नाही. कारणीभूत सारे राजकर्तेच आहेत. पण याचा प्रश्न आहे फक्त मतलबापोटी. प्रत्येक घेऊन खिसे कापायचे. गुडघे इतकल्या खड्ड्यामधून चालू यांच्या घरापर्यंत की झालं रोड कारखान्याच्या जगातर माणसं मला एक ट्रॅक्टर उंचून वडलं पाहिजे तुम्ही काँग्रेसच्या माणसा आणि विकास होऊन आमच्या गावचा हे आमचे दोस्त फिरलेले चालल्या डवळाडवळ काँग्रेसची जास्त ढवळाढवळ सुरू झाली का? आणि काँग्रेसची ढवळाढवळ सुरू झाली येण्याची. महागाई किती वाढलेली आहे. ती जास्त गतीनं काँग्रेसच्या काळामध्ये जी कामं झालेत तेवढे सुद्धा कामं बीजेपीच्या काळामध्ये झालेली नाहीत. नाही 1,000-1,500 मध्ये का त्याचं घर भागतंय का? 500च्या नोट मध्ये काही नाही गेलंय. काँग्रेसच्या काळात झाला ना विकास. आणि विकास व्हायलाय का? कशाचा विकास नाही. कोपराला गोड पुसता बियाणं चाटता बियाणं. कोपराला गोड पुसता बियाणं चाटता बियाणं. कोपराला ओळ लावलाय म्हणतात. जनतेला येण्यात काढायचं. पैसे वाटायचं इलेक्शन व्हायचं. काहीच विकास होणार नाही. म्हणलो कर्जमाफी दिलो का? नाही दिलो. फक्त तारीख दिलो. फक्त कोपराला गोड पुसता बियाणं चाटता बियाणं. म्हणलो कर्जमाफी दिलो का? नाही दिलो. फक्त तारीख दिलो. कोपराला ओळ लावलाय म्हणतात. आता हे सरकारवाल्यानं अजून बी बोजाल का करा कर कोरा खरं. शेतकऱ्याला दिलेलं काय सरकार सांगा? शेतकऱ्याला काय नाही. 7-12 कोरा करतो म्हणतोय. कुठे 7-12 कोरा? कुठे बाहेरचं धन काळं धन कुठं आहे? आलं बघा काळाधन. आता ह्या निवडणुका गेल्या नको दलित मोदी गेला पैसे घेऊन पण नाव कर्ज माफ. शेतकऱ्याला काय लाख रुपये टाकणार होते प्रत्येकाच्या खात्यावर. बघा अजून मुद्दा 15 लाखाचा घ्या. आता काय महागाईचा मुद्दा असणार आहे काय? काय महागाचा मुद्दा? मोदी म्हणत होता की लय पेट्रोलचा भाव वाढला म्हणत होता. आता भाव 100ला गेला पेट्रोलचा. डिझेलचा भाव 90ला 80ला गेला. त्याच्या मालाला भाव नाही आणि त्यांच्या कंपनीच्या मालाला किती बी भाव आहे. इथे किती बी करलाला किती बी कमवला तर काही शिल्लक नाही. कशाचं काय सरकारमध्ये काय? 2500 रुपये. सोयाबीनला भाव 4,000. दुसरं काय आता ही सरकार आहे. असंच येणार असंच आश्वासन देणार परत तीच करणार. शेव वाटून जर तुम्ही इलेक्शन करत असतो हो तर त्याचा काहीच विकास होत नाही. तुम्हाला माहिती आहे का? मत घेऊन त्याला 5 वेळेस तिकडे बोलू पुन्हा बघा तयार नाही करावं लागेल. कसं देवा कुणाला मत देऊन काय फायदा? आम्ही काँग्रेसचे माणसं काँग्रेसला मत देणार आहोत. सगळं काँग्रेसचं आहे वातावरण इकडे म्हणायचं. हा त्याला विसरू नका हे मात्र नक्की. पैसे सुरू झालेत का मताला इकडे? आले बस काय टाकलाय? मूड काय बाजारचा आणि काय म्हणताय लातूर? बद्दल घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर आहे.
जगा आणि जगुद्या हे राहिलं नाही. लुटा आणि लुटू द्या, लुटा आणि लुटू द्या. मग जिल्हा परिषदेचं वाता खरा बोलवतो नरकी पेरे, खोटा बोलवतो वैकुंठ चढे. खोटा बोलवतो अमृत साखे मन आणि खरा बोलवतो मेला भुके. असली भानगड आहे. सापडण्यात राजा कुठं ते एखादी सापडते. म्हशी कायच्या म्हशी घ्यायच्या. काय माहित नाही आपल्याला, काय माहित नाही आपल्याला. इकडेच बघा तुम्ही निवडणुकी फिरणुकी आम्हाला मस्ती घ्यायचं कसं. एका गावातले 2 मेंबर आहेत, काय बोलणार आहे ते विचारायला आलोय. काय विचारता तुम्ही? शेतकऱ्यानं पूर्ण सोयाबीन विकलंय आणि नंतर भाव वाढला. 4 विकलंय, आता 6 झालंय. म्हणजे खुल्लाम खुल्ला का खुल्लाम खुल्लाम कसं सांगता येतं? करण्याने तळमळ असती का? नसती, अजिबात नाही. चौथून शेतकऱ्यालाच मारायचं म्हणजे काय ही काय राजनीती इथे का अशी? शेतकऱ्याबद्दल काहीच नाही व्हायचं. व्यापार झाला निवडणुकीचा. सत्य असत्य काय स्वार्थी खुर्ची इकडून तिकडे तिकडून इकडे पक्षामध्ये खेळी करण्यासाठी ही समजा स्वार्थी धंदा आहे. या जनतेचा साखळ शेतात होती, जास्तीच्या पक्षाच्या साखळ येतात ते वर होते, खाली बोंबाबोंब. जरी आम्हाला 100-500 मतदानात दिले बी आमचा रोजगारच 500 रुपये झालाय. बाबा बिचाराने 500 दिले, त्याला टाका. माल शेतकऱ्याचा माल बाजारात आलेला नाही. बाजार सध्या म्हशीचा बाजार तेच आहे. बाजाराचे ₹1,00,000 आहे, 80,000 आहे, 90,000. जिल्हा परिषदेच्या नाही पवाराच्या ह्याच्यामुळे बाजाराला सगळा परिणाम झालेला आहे. यातले सगळेच देते मेरे गुप्तात मुड्याला मारलं, काय ह्याला मारलं, काय काय राहिलं तिथे सरकार आता. हे सगळं गांडूचं सरकार आहे. कशाला विश्वास करायचा कुणावर? स्वतःच्या भावावर विश्वास आली तर सरकारवर विश्वास कुठला करा आता मातीतला? पुढे बोलायला काय जातात ते त्यांनी मिटवून टाकले जा. हे असलं सरकार आहे गांडूळ. जिल्हा परिषद नाराज लोकांना निवडून देईल पैशामुळे लॉस खाण्यामुळे. कॉम्प्युटर मध्ये क्लिअर करून ठेवलं. कुणाला बी मतदान मारलं ते तिकडेच चाललं कमळाच्या फुलात. माहितला विश्वास राहता मातीचा विश्वास आहे. हातानं मतदान टाकायचं, मग कळतं कोणाला किती पाणी. आम्ही बहिष्कार टाकलाय. ग्रामपंचायत मध्ये ज्या गावामध्ये रस्ता नाही त्या गावामध्ये रस्ता करूनच यायचं, नाही तर अख्खं गाव मतदान करणार नाही. इकडे पैसे राहतील, दुसरीकडे विकास असेल, पण जिंकेल पैसा. यस, कार्यकर्त्याच्या निवडणुका नाही ते नेत्याच्या निवडणुका आहेत, त्याच्या वारसाच्या निवडणुका आहेत. त्यांच्या घरचा वारस कसा राजकारणात टिकला पाहिजे ह्याच्यासाठी धडपड चालू आहे त्याची. यांनी सतरंजात उचलायचे आणि नेत्यांच्या पाठीमागे फक्त घोषणा द्यायच्या. आणि हे घोषणा देता देता कार्यकर्ता आला मेटाकुटीला. अहमदपूरचे पत्रकार काय म्हणतात? काय कार्यकर्ते सध्या 2-2 महिने 3-3 महिने काम करून त्याला आता सध्या रडावं की फाशी घेऊन मरावं अशी त्यांच्यावर वेळ आलेली आहे सध्याच्याला. नेत्यांनी आपापल्या घरातून कुणाला आपल्या भावजेला दिलेला आहे, कुणी आपल्याला आपल्या मुलाला लॉन्च करत आहे, कुणी आपल्याला पुतण्याला लॉन्च करीत आहे. तर ही प्रथा बंद झाली पाहिजे. इथं कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. जर बघत असेल तर जाणून घ्या, इथं सगळं लॉन्च सुरू आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं सौ सुनार की एक लोहार की म्हणल्यासारखं नगराध्यक्षपद आपल्या पाड्यामध्ये पाडून घेतलं. ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ग्रामीण भागामध्ये इतका वोटर बेस असताना सुद्धा दिल्ली ते गल्ली फक्त धर्म आणि जात या फॅक्टरवर निवडणुका लढल्या जात आहेत. त्या काँग्रेसला घराणेशाही म्हणून डवचत आले, बोलत आले. आणि आता जे भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली ते दिल्ली आहे, एका घरातले 5-5, 6-6 उमेदवार नेत्यांचे जे नातेवाईक आहेत तरी कुठे शाणी आहेत. 1,000-500 रुपये त्या उमेदवारांना वाटल्याशिवाय घरातून मतदान करायला लोक निघून गेले. पैसे न घेता विकासाच्या मुद्द्यावर लढणारे आणि होतकरू उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. एक बी निवडून येत नाही. कार्यकर्त्याला कोणत्याच कार्यकर्त्याला न्याय दिला नाही यांनी. कुणाचं पोरग उभा केलंय, कुणाची भाऊजी उभा केलीय, कुणा बायको उभा केलीय, कुणा पुतण्या उभा केलाय. त्या धाऱ्यामध्ये संघर्ष आहे आणि वाटाघाटीचं राजकारण. विकासाच्या मुद्द्यावर किंवा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण झालेलं नाही. आपलं विलासराव साहेबासारखा जर गाजला हे अमित भैया, चांगली गोष्ट आहे. आपल्या भागातल्याला सहकार्य करावं होतं किती झालं तर. विलासरावच्या काळात अशी कागदाची गरज नव्हती. कागद काढण्यातच टाइम चालला झाले. शेतकऱ्यापासलं लुटून गेल्यावर व्यापाऱ्यापासलं चांगलं झालं. शेतकरी मराठा झाला का? बी आलं तर का करणार आहे आपल्यासाठी? शेतकरी खुश आहेत का बाबा ह्या सरकारवर? काय नाहीत, खुश नाहीत, नमूस नाहीत. निवडून आली, खुर्ची भेटली, मिटला धंदा. त्यात अहो मिसनीत बदल झाला, असा झाला. कुठला मिसनीत? आम्हाला काय करायचे? आम्हाला रोज लातूरमध्ये आता पक्ष बघून नाही तर माणसं बघून मत होणार आहे. लातूरला देशमुखाशिवाय पर्याय नाही. देशमुखच लातूरला पाहिजेत. दुसरे कोण बी आले तर काही करीत नाहीत. विलासराव जी होतं ह्या काळात, त्याच्या काळातलं अजून ह्या काळात भाजपच्या काळात झालंच नाही. विलासरावचे जसं काम झालेत
तेव्हा इलसरावच्या काळात बाई 200 ते 150 रुपये ह्याचे. आता 500 बी दिली तर बाई नाही. लाडकी बहीण एखाद्याच्या पोरीचं लगीन करायचं आहे त्यानं काय करायचं त्याच्या घरी काही नाही बघावं लागते पैसे व्याजानं काढावतात तरच करावते ते शिव पर्याय नाही